सर्वात प्रथम अविनाश पाटील तुम्हाला एक सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज रात्री दिवसा दुपारी जेव्हा वाटन तेव्हा लढाई करत होते. छत्रपती शिवाजी महाराजाला आम्हाला जेव्हा वाटन तेव्हा बसवणार आम्ही कोणाच्या बापाला. प्रश्न माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, जो काय सकाळपासून गोंधळ झालाय हा गोंधळ आमच्याकडून बी चुकीचा असेल, तुमच्याकडून बी चुकीचा असेल, तुमच्याकडून बी बरोबर असेल, आमच्याकडून बी बरोबर असेल. चूक बरोबर शोधण्यापेक्षा याच्यातून योग्य तो मार्ग काढून ज्या महाराष्ट्राचा सातबारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आहे त्यांना बसवायला परमिशन लागली नाही पाहिजे. आणि आम्ही कुठल्याही जातीय धर्माच्या अजिबात विरोधात नाही, परंतु जर कोणी आमच्या राजाला विरोध करण त्याचंही आम्ही सहन करणार नाही. आपणास एकच विनंती आहे, जे तुम्ही मला सांगितलंय ते सर्व पब्लिकला मी एका शब्दात ऐकायला येईल, पण तुम्ही प्रशासनाने आम्हाला 2 वचनं दिले पाहिजेत. ते जर तुम्ही 2 वचनं देत असताल तर मी या सर्वांना जिम्मेदारी घेतो. तुम्हाला माझ्या विश्वास आहे? मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि मी घेतलेल्या निर्णयात 100% गणी मी गाव असं समजायचं नाही की आम्ही माघार घेतली, आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. योग्य वेळी माघार घेऊन कसा करेक्ट कार्यक्रम करायचा हे आमच्यापेक्षा बेटर कोणालाही माहित नाही. तुम्ही समाजावर 100% विश्वास ठेवा. इथं अशी क्रांती होईल जी तुमच्या सगळ्याच्या मनात आहे, कुठेही काहीही परिवर्तन होणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आज शिरा डोंडनगरीतच आगमन. अरे थांबा, ज्या गोष्टी तुमच्या अपेक्षित आहेत त्या अपेक्षित गोष्टी करण्यासाठी मला थोडा वेळ पाहिजे. मी एवढं समोर सांगतोय, मी आतापर्यंत जे बी काम केलं माझ्या आयुष्यात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच केलंय आणि आजही जे करणार आहे महाराजांसाठी आणि तुमच्या सगळ्यासाठी निर्णय घेणार आहे. मी तो निर्णय पण तुम्हाला सांगूनच घेणार आहे. मी काय तुमचा त्या निर्णयाचा तुमचा मालक नाही, पण मला जे योग्य वाटतंय त्या विषयावर मी तुमच्याशी संवाद साधून तुम्ही जर सगळे सहमत झाले तर मी तुमच्या त्या विषयावर आपण चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. दादा जनतेच्या वतीने सांगतो, तुम्ही जे म्हणता त्या माझ्या मान्य आहे. सगळ्याला विषय माहिती आहे, सगळ्या शिराडोन मधल्या प्रत्येक नागरिकाला हा विषय माहिती की इथल्या चौकाचा जो विषय आहे तो वादग्रस्त आहे, बरोबर. आणि याला महाराष्ट्र शासनाकडून या जागेला प्रतिबंध आहे. या ठिकाणी झेंडा पुतळा स्मारक उभा राहू नये. प्रशासनाची भूमिका अशी नाही की पुतळा उभाच करू नये, 100% नाही. प्रशासनाची भूमिका ही आहे की तुम्ही केवळ त्याची जी नियमावली आहे त्याच्या नियमावलीनुसार परमिशन घेऊन ज्या प्रशासनाच्या मालकीची जागा आहे, म्हणजे ग्रामपंचायतची असेल ग्रामपंचायतची, BNCची असेल BNCची, त्यांच्या ना हरकत घेऊन त्या ठिकाणी बसवा. आज जरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेत बसल्यास काही प्रशासनाची हरकत नाही. तुम्ही सगळे परमिशन घ्या आणि त्या ठिकाणी जिथं जिथं परमिशनसाठी काही अडचणी येते तिथं सुद्धा प्रशासन तुमच्या सोबत आहे, 100% सोबत आहे. याच्यात दुमत बिलकुल नाही. फक्त विषय असा आहे की जसं आता आवारे पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्याला सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन काही गोष्टी करायच्या म्हणल्यानंतर आपल्याला प्रत्येकाची मतं घ्यावी लागतील. आणि तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत, जे आता त्यांनी सांगितलं की आज वेळ पाहिजे, काही गोष्टी काय करायच्या, तर त्याला मार्ग आहे, त्याला आपल्याला सनदशीर मार्ग आहे, त्याला परमिशन घेता येते. असं आहे का की परमिशन मिळूच शकत नाही? 100% तसं नाही. याच्यात सुद्धा कमिटी स्थापन केली कलेक्टर साहेबाच्या अंडर, BNCचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये. तिथं जर तुमच्या गावकऱ्याच्या वतीनं निवेदन दिलं, गावकऱ्याच्या वतीनं परवानगी मागितली तर 100% मिळणार आहे. ती प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही. प्रत्येक जण फक्त एकच घेतंय डोक्यामध्ये की बाबा काही परमिशन मिळत नाही, परमिशन मिळत नाही. पण परमिशनसाठी जे आवश्यक गोष्टी करायच्या ते कुणीही केलेल्या नाही. आणि आमचं प्रशासनाचं हेच मत आहे की कायदा आणि सुव्यवस्था न होता ज्या गोष्टी आपला समाज शांत ठेवण्यासाठी आणि सगळे गोडी गुलाबीनं याची तर रोज आपल्याला एकमेकांसोबत राहायचं ते राहण्यासाठी सगळ्यांनी